नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणते की हे बघा, चला उठा, पटपट व्यायाम करा. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ, मला काही करायचं नाही, एकतर मला काही सुचतच नाही, त्यामुळे तू मला आणखीन काही सांगू नकोस, मला आता उठवायचंच नाही आणि हे बघ, जास्त मात्र मला वैताग देऊन माझ्या डोक्यावर बसू नकोस प्लीज. त्यानंतर मात्र आता ईश्वरी विचार करते की खरंच सर तर काही ऐकायला तयारच नाही, नक्की मी काय करू. त्यानंतर मात्र आता इकडे अंजली मात्र आता शेजारी पाजारी ह्या राकेशला शोधत असते. तेथील शेजारी लोकांना विचारते, तुम्ही यांना बघितलंस का. तेव्हा आता ते लोक नाही असं म्हणतात. अंजलीला खूप टेन्शन येते की नक्की हे कुठे गेले असतील. त्यानंतर मात्र आता तो जे काही अर्णवचा मित्र आहे तो आता अर्णवला फोन करून सांगतो की हे बघा साहेब, रात्रभर अंजलीताई काही झोपलेल्या नाहीत. तेव्हा आता अर्णव विचारतो की नक्की झालं तरी काय. आता लगेच तो माणूस सांगायला सुरुवात करतो की त्या खोलीमध्ये खूप काही धूळ वगैरे होती आणि डास सुद्धा खूप आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघा, आता तरी तुम्ही क्लिनिंग करून घेतात ना. त्यावरती तो म्हणतो की नाही, कारण ते राजेश सर कुठे गेले कुणालाच माहिती नाही, अगदी ताईंना सुद्धा माहिती नाही की ते कुठे गेलेत म्हणून. तेव्हा आता अर्णवला हे ऐकून अगदी धक्का बसतो आणि ईश्वरी सुद्धा आता तेथेच असते. तेव्हा आता मित्रांनो, नक्की आता अर्णव काय करेल आणि ताईला मात्र त्या राकेशच्या कचाट्यातून कसं सोडवेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.